मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। चौका या ठिकाणी दिनांक 5/4/2026 पासून महिषासुर यात्रेला प्रारंभ झाला आणि मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी केली जाते। 7 दिवस या ठिकाणी कार्यक्रम केले जातात। 2 दिवस जागरणाचा कार्यक्रम आहे, 4 दिवस तमाशाचा कार्यक्रम आहे। 12 तारखेला महिषासुर मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात। त्या ठिकाणी 10 ते 15 भाविक त्या ठिकाणी दर्शन घेतात। महिषासुर संस्थानमार्फत त्यांच्या येण्या जाण्यासाठी सोय मोफत केली जाते। तसेच त्या ठिकाणी पाण्याची, त्यांना सावलीची, निवाऱ्याची व्यवस्था केली जाते। या ठिकाणी हा उत्सव चौका गावकरी मोठ्या आनंदात साजरी करतात। संपूर्ण गावातून यासाठी देणगी देतात आणि ह्या देणगीद्वारे हा उत्सव मोठ्या प्रमाणात तिथे साजरी करतात। त्यानिमित्त परिसरात राहणारे जे व्यावसायिक असन किंवा ज्यांच्या मुली बाहेरगावी असतात, जे नोकरीनिमित्त बाहेरगावी जातात, ते सर्वजण या ठिकाणी येतात आणि या उत्सवाचा मोठ्या प्रमाणे आनंद घेतात। म्हणून ही पारंपरिक पद्धत चाललेली यात्रा सर्वजण आवर्जून या यात्रेची वाट बघत असतात। या ठिकाणी एवढंच मी यात्रा संदर्भात माहिती। किती वर्षापासून चालते? साधारणतः कालावधी सांगता येणार नाही, साधारणतः 200-300 वर्ष। काय काय सुविधा तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून काय काय सुविधा आम्ही तिथं एक भक्त निवास केलं, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली। पाठीमागे ज्या ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी कंदुरीसाठी व्यवस्था केली। सगळे भाविकांना चांगली सोय मिळेल यासाठी संस्थान कटिबद्ध राहील। त्या ठिकाणी त्यांना जे कोणत्याही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व संस्थानाचे कर्मचारी असन किंवा आमचे ट्रस्टी असन सर्व त्या ठिकाणी मेहनत घेतात। कुस्तीची दंगल पण आयोजित केली। कुस्तीची दंगल पण 13 तारखेला आयोजित केलेली आहे। बाहेर राज्यातून काही मल्ले येतात, त्या मल्ल्याची सुद्धा आम्ही आल्यानंतर त्यांचे जे असन ते बक्षीस देऊन त्यांचे हार तुळे देऊन सत्कार करून त्या मल्ल्यात सुद्धा या ठिकाणी स्वागत करतात, जेणेकरून तरुणांना प्रेरणा मिळेल यासाठी ही कुस्ती दंगल आपण आयोजित करतो। जागरणाचा कार्यक्रम जागरणाचा पण सुद्धा कार्यक्रम असतो। त्या निमित्तानं धार्मिक भावना असतात लोकांच्या जागरणाला ऐकण्यासाठी महिला मंडळ येतात, त्यासाठी ते जागरणाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। कुठून भाविक येतात? या ठिकाणी अख्खं महाराष्ट्रातून भाविक येतात। ज्या ज्या ठिकाणी माहिती जाती, कारण हा जागृत देवस्थान आहे, बाहेरच्या राज्यातून सुद्धा काही भाविक भक्त येतात। तर राजस्थानमधून येतात, गुजरातमधून येतात, काही व्यवसायानिमित्त, काही नोकरीनिमित्त गेलेले असतात, ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून या यात्रा महोत्सव काळात या चौका गावात येतात। काय बक्षीस ठेवलेलं आहे आणि कोण कोण प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत? या ठिकाणी स्थानिक आमदार असतात, जिल्हा परिषद, त्यांची ते पाहून त्यांचे बक्षीस ठरवले जातात। काय सो महत्त्व पटावून या ठिकाणी आता सुद्धा आपण भक्तांना आवाहन करतो आणि शांततेत यात्रा साजरी करावी याची आम्ही भक्तांना आवाहन करतो। पूर्वीपासून अशी आख्यायिका आहे, त्या महिषासुर महाराज हे वरती डोंगरावर होते आणि एक गर्भवती महिला दररोज त्या नियमितपणे त्या मंदिराची पूजा करत असत। पण काही कालानं प्रसूती वेदना जास्त झाल्यामुळे गर्भवती महिलेला वर जाणं शक्य नव्हतं। मग तिनं असं आव्हान केलं की तू जर सत्याचा देव असशील तो तुम्हाला खाली येऊन लागतील, आणि अशी आख्यायिका रातोरात ती जी मूर्ती आहे ती दगड मूर्ती खाली येऊन त्या ठिकाणी स्थानबद्ध झाली आणि तिला ते अचानक ते आश्चर्य वाटलं। म्हणून त्या काळापासून ते अशी आख्यायिका आहे की हे सत्याचं आणि जागृत देवस्थान आहे, असे त्या पूर्वीच्या काळापासून ही आख्यायिका चालत आलेली। आजही हे महिषासुर नावाला लोक जर उरत कोणी जर नवस केला 100% नवस प्राप्त होतात। जळगावहून असेल, खानदेशीहून असेल किंवा बाहेर राज्यातून भाविक येतात, त्या ठिकाणी आपला कंदूरचा कार्यक्रम करतात किंवा भंडाराचा कार्यक्रम करतात। रस्त्याने जाताना कोणी एखादा अपघाती पेशंट घेऊन जात असताना त्या महिषासुराला म्हणतात देवा आमच्या पेशंटला वाचू दे, जीवदान दे। मग ते जर गेलं तर नक्कीच दवाखान्यात त्याला यश मिळतं आणि त्यांची जी मनोकामना पूर्ण करते। त्यानिमित्त ते काही नवस करतात आणि ते नवस फेडण्यासुद्धा साठी भाविक भक्त या मंदिरावर येतात। आजही लोक गाडी थांबून दर्शन घेतात, काय सांगतात त्या? आजही लोक, कारण त्याचा श्रद्धा आहे, आजही लोक त्या घाटात गाडी थांबवून त्या मूर्तीचे दर्शन घेतात आणि तिथं थोडं निसर्गरम्य वातावरण शांत होतात आणि जाण्याचा येण्याचा जो ताण असतो त्या मूर्तीकडे बघितल्यावर तिथं त्यांचा ताण कमी होतो। म्हणून आजही त्या ठिकाणी लोक येऊन थांबतात आणि तिथं दर्शन घेऊन जातात।